नमस्कार मित्रांनो, नरसिंगी किशोर सेवा मी आरोग्यरीत्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार कुशिंग सिंड्रोम MSN 1मध्ये विचारला जाणारा प्रश्न GNM सेकंड इयर स्टुडंटसाठी MSN 1मध्ये विचारला जातो कुशिंग सिंड्रोम. तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे, तर आपण तो बघूया. तर तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार कुशिंग सिंड्रोमची व्याख्या बघूया पहिले. तर व्याख्या काय, जर कॉर्टिझोनचे प्रमाण शरीरात जास्त झाले तर ह्या आजारास कुशिंग सिंड्रोम असे म्हणतात. जर कॉर्टिझोनचे प्रमाण शरीरात जास्त झाले तर त्या आजारास कुशिंग सिंड्रोम असे म्हणतात. कुशिंग सिंड्रोम होण्याची कारणे कोणती, तर पहिलं आहे शीर्षस्थ ग्रंथीचा अवाळू, ट्यूमर ऑफ द पिट्युटरी ग्लॅन्ड. ह्यामुळे ACTH जास्त तयार होते. हे ACTH ॲड्रिनल कॉर्टेक्सला उद्दीपित करते व त्यामुळे कॉर्टिझोन जास्त प्रमाणात सवले जातात. शीर्षस्थ म्हणजे पिट्युटरी ग्लॅन्डचा जर हे झाला, ट्यूमर झाला, तर त्याच्यामुळे ACTH हार्मोन्स हे जास्त उद्दीपित होते, त्यामुळे कॉर्टिझोन जास्त प्रमाणात स्त्रवले जाते. दुसरं आहे कारण ॲड्रिनल कॉर्टेक्सच्या अभावामुळे कॉर्टिझोन जास्त प्रमाणात स्त्रवले जाते. ॲड्रिनल कॉर्टेक्सच्या अभावामुळे कॉर्टिझोन जास्त प्रमाणात स्त्रवले जाते, हा दुसरं कारण आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं, ब्रॉन्कायचा कर्करोग असल्यास ACTH जास्त स्त्रवले जाते. ब्रॉन्काय जो आहे त्याचा जर कर्करोग झाला, कॅन्सर असेल तर होतं. त्याच्यानंतर प्रेडनिसॉल किंवा कॉर्टिझोन जास्त प्रमाणात दीर्घकाळ दिल्यास, प्रेडनिसोलॉन किंवा कॉर्टिझोन म्हणजे स्टिरॉइडचं प्रमाण जास्त दिल्यास होतं कुशिंग सिंड्रोम. आता याची चिन्ह लक्षणं आपल्याला काय असतात बघूया कुशिंग सिंड्रोमची. तर चिन्ह लक्षणं, पहिला आहे स्थूलपणा, विशेषतः चेहरा अगदी चंद्रासारखा गोल होतो, म्हणून चंद्रमुखी फेस असं म्हणतात. पाठीवर वशिंडासारखे दिसू लागते. स्थूलपणा येतो, चंद्रासारखा चेहरा दिसतो, पाठीवर वशिंड असते दिसू लागते. दुसरं आहे जांभळट रंगाचे पट्टे येतात, ओटीपोटावर, ढुंगणावर, मांड्यांच्या वरच्या भागावर दिसतात, पर्पल स्ट्राय. तोंडावर मुरमे उठतात व क्वचित प्रसंगी केसांची वाढ होते. जखमा लवकर भरून येतात. तोंडावर मुरमे उठतात व केसांची वाढ होते. जखमा लवकर भरून येत नाही. कोणत्याही प्रकारचे जंतुसंसर्ग फार लवकर बरा होत नाही. चौथा आहे रक्तदाब स्वाभाविकतेपेक्षा वाढतो. लघवीत साखर आढळते. 6वा आहे ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडमोड होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये 7वा आहे स्नायूमध्ये अशक्तपणा येतो व अंगावर सूज असते. रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही. निद्रानाश असतो, इन्सोमिनिया, त्यामुळे चिडचिडपणा वाढतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होते. स्नायूमध्ये अशक्तपणा येतो, अंगावर सूज असते, रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही, निद्रानाश असतो म्हणजे इन्सोमिनिया असतो, चिडचिडपणा वाढतो, पाळी बंद होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे लगेच साखर, रक्तदाब स्वाभाविकतेपेक्षा वाढतो, अशी चिन्ह लक्षणं असतात. त्याचं रोगनिदान कसं करायचं, तर पहिलं रोगनिदान बघूया आपण कसं करायचं. तर सकाळच्या रक्ताच्या नमुन्यात कॉर्टिझोनची लेवल वाढलेली असते. लेवल आहे ब्लड घेतल्यानं सकाळचं, तर त्याच्यामध्ये कॉर्टिझोनची ही लेवल वाढलेली असते. रक्तातील ACTH लेवल ही खूपच वाढलेली असते. जर शीर्षस्थ ग्रंथीचा म्हणजे पिट्युटरी ग्लॅन्डमध्ये दोष असेल तर ॲड्रिनल ग्रंथीमध्ये वाढ असल्यास ही लेवल कमी होते. ठीक आहे. ACTHची लेवल वाढते, पण जर पिट्युटरी ग्लॅन्डमध्ये दोष असेल तर ॲड्रिनल ग्रंथीमध्ये वाढ असल्यास ही लेवल कमी होते. त्याच्यानंतर आहे तिसरं डोक्याची कवटीची क्षकिरण तपासणी केली असता शीर्षस्थ ग्रंथीचा अभाव असल्यास पिट्युटरी फोसा मोठा झालेला असतो. म्हणजे जर पिट्युटरी ग्लॅन्डला जर ट्यूमर असेल तर पिट्युटरी जो फोसा असतो तो मोठा झालेला असतो, पण क्षकिरण तपासणी एक्सरे करावा लागतो. त्याच्यानंतर चौथा आहे छातीची क्षकिरण तपासणी केली असता ब्रँकियल कार्सिनोमा असल्यास आढळून येतं. म्हणजे ब्रँकियलचा कार्सिनोमा म्हणजे आपला कॅन्सर आढळून येतो आपल्याला चेस्ट एक्सरेमध्ये. 5वा आहे पोटाची विशेष प्रकारे क्षकिरण तपासणी केली असता ॲड्रिनल ट्यूमर असल्यास आढळून येतो. कोणते कारण असेल ते शोधून काढून त्याप्रमाणे शस्त्रक्रिया करावी लागते. पोटाची विशेष प्रकारे क्षकिरण तपासणी करायची असते. ॲड्रिनल ट्यूमर असल्यास म्हणजे आढळून येतो. त्याच्यामध्ये कोणते कारण असेल ते शोधून काढून त्याप्रमाणे शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करावे लागते, ते डॉक्टर डिसाईड करतात. उदाहरणार्थ पिट्युटरी ग्रंथीचा अभाव असल्यास डोक्याची शस्त्रक्रिया करावी. म्हणजे पिट्युटरी ही ग्लॅन्ड आहे ती आपल्या ब्रेनमध्ये असते. ठीक आहे. तर त्याची शस्त्रक्रिया करावी लागते. ॲड्रिनल अभाव असल्यास पोटाची म्हणजे शस्त्रक्रिया सर्जरी करून ॲड्रिनल अभाव काढून टाकावा लागतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्याचे रोगनिदान करून शस्त्रक्रिया करायची असेल, जर ट्यूमर असेल तर त्याची आपल्याला शस्त्रक्रिया करायची. आणि 5 मार्काला विचारला गेला आहे 2 वेळा प्रश्न, तर तुम्हाला विचारला जाऊ शकतो.
तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून घेतलं. बरेच व्हिडिओज पेंडिंग आहेत, बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत, तर मी ट्राय करते लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा. आणि ह्याचे जर क्लिप्स तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्या ट्विटरने दिली असेल, तुमच्याकडे असेल, तर तुम्ही तुमच्या ट्विटरची जे नोट्स असतात ते फॉलो करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवायचं आहे. आणि मी जे सांगते नोट्स ते तुम्हाला फक्त एक्झामपुरती. बऱ्याच लास्ट टाईम एक कमेंट होत्या की नुसतं काय वाचून दाखवत आहे. तर प्रश्न काय आहे, तुम्हाला तुमचे ऑलरेडी नर्सिंग ट्युटर शिकवत असतात, फक्त हे याच्यासाठी आहे की तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला तर तुमच्या टीचरने दिलेला जे असतात नोट्स त्या तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. पण काही प्रश्नांची उत्तरं म्हणजे असं आपल्याला सवय असेल अजून सर्चिंग करून काय एक्स्ट्रा लिहिता येईल, तर तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता. जर दोघांचंही सिमिलर असेल तर जे किंवा काही कमी जास्त हे असेल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यातलं ॲड करू शकता, किंवा ह्याच्यात नसेल तर तुम्ही अजून ॲड करून त्याच्यामध्ये तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेलं लिहू शकता. तर अशा प्रकारे व्हिडिओ आहे. डिफरन्सेस पण बरेच राहिलेत मेंटल हेल्थ नर्सिंगचे, GNM सेकंड इयरचे, तर तेही मी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करते परीक्षेच्या आधी. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, अभ्यास करा. धन्यवाद.